बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात. बौद्ध धर्म ही सामाजिक राजकीय क्रांती. बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती आहे. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून ठाण्यात 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन तर्फे गडकरी रंगायत येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावलं. भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान आणि विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव भगिनींचं स्वागत केलं. यावेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे तसेच विविध देशांतून आलेले भिक्खू भंते, रत्नप्रिय थेरो, विशुद्धरत्न महाथेरो, विनय बोधी महाथेरो, शांतिप्रिय थेरो, भंते डॉक्टर राजरत्न थेरो, रत्नप्रिय थेरो तसेच बौद्ध अनुयायी उपस्थित होते. ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन नाला सोपारा येथील स्तूप व शिलालेख हे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणे अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. धम्म परिषद ही धम्म चळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचं सांगत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे असे ते म्हणाले. या परिषदेत शिंदे यांना बौद्ध रत्न पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत अशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले. आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी ठाण्यामध्ये आयोजित केली. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या संपूर्ण भिक्खू संघाने त्याचं आयोजन केलं आणि देशभरातलेच भंते या ठिकाणी आले नव्हते तर जगभरातले लोक या ठिकाणी आले होते आणि आजचा हा अतिशय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केली. सर्व भिक्खू संघ आणि संपूर्णपणे या ठिकाणी बांधव भगिनी उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमामध्ये बुद्धरत्न पुरस्कार पहिल्यांदा मला त्यांनी प्रदान केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमामध्ये हा बुद्धरत्न पुरस्कार जो आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांनी दिल्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणि मला आठवतं आहे की मी मुख्यमंत्री असताना वरच्या निवासस्थानी आपलं जीवदान होतं आणि संघदान होतं, त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. आणि आज देखील या ठिकाणी संघदान झालं, जीवदान झालं आणि एक मोठं एक मानसिक समाधान अशा या कार्यक्रमामधून मिळत असतं. देशभरातून जगभरातून लोक या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित झाली. ठाण्यामध्ये ही परिषद झाली त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आपण बारामती बघितली, बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सर्व पक्षांना सांगितले की पाठिंबा दिला पाहिजे. तर म्हणजे बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे
महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत. आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात. तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा. आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत.